एकूणच म्हणजे मंत्रिपदाची संधी तुमची 19 पासून हुकत गेलेली आहे, याचं शल्य आपल्याला वाटतं का? मुळात कसं आहे म्हणजे तुमच्या नशिबात असतं ते मिळतं, त्याच्यापेक्षा जादाही मिळत नाही. लाडकी बहीण योजना ही सध्या खूप गाजते, तर त्या गाजत असलेल्या त्या योजनेचा काय फायदा होईल का याने? आता मी गेले 15 दिवस सक्रिय ह्या सगळ्या प्रचारामध्ये आहे आणि फार मोठा त्याचा परिणाम. शासकीय योजना कुठलीही म्हटलं जी आपल्याला जर मिळवायची असेल तर एक सर्वसाधारण असा प्रघात होता की बाबा 10 रुपये मिळणार असले तर 2 रुपये खर्च करायला, असा एक दुर्दैवानं प्रघात होता. म्हणजे असे दलाल असतील, चुकीचे लोक त्या ठिकाणी काम करत असतील. ही पहिली योजना अशी आहे, कारण ह्या माझ्या मतदारसंघात तरी मी अध्यक्ष म्हणून ह्या योजनेचं काम केलं. मनोज जरांगे पाटील फॅक्टर, पवार साहेबांविषयी सहानुभूती किंवा उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती, हे जे 3 मुद्दे लोकसभेच्या अगोदरपासूनच चर्चेत आहेत. जरांगे साहेबांनी फार मोठी जाहीर भूमिका ह्यात घ्यायचा नाही असा निर्णय घेतला. जय हो महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि राज्यातील तमाम पत्रकारांच्या वतीनं जय हो महाराष्ट्र ही मोहीम 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालेली आहे. आज आम्ही आलोय वारणेच्या खोऱ्यात, की ज्या खोऱ्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत जे सर्वे येत आहेत, जे राजकीय अभ्यासक सांगतायत की महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे जाणार, याचं सगळं सूत्र आणि ज्याचा रिमोट हा छोट्या छोट्या पक्षांच्या हाती राहील. तर महाराष्ट्रातील अशाच ख्यातनाम आणि कर्तबगार नेत्याच्या पक्षाचे नेते आदरणीय विनयजी कोरे, की ज्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सावकर या प्रेमाच्या नावानं ओळखलं जातं, तर सावकारांना आपण भेटतोय, त्यांच्याशी बोलून राज्यातली त्यांच्या पक्षाची भूमिका, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातली भूमिका याविषयी त्यांना बोलूया. चला तर विनय कोरे यांच्याशी बातचीत सुरू करूया. सावकार नमस्कार. या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातली तुमची रणनीती कशी आहे? जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापनाच मुळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आणि पहिल्या प्रयत्नात आम्हाला 3 जागा कोल्हापूरमध्ये निवडून आणण्यात यश मिळालं. आणि 2004 सालापासून हा पक्ष निर्माण झाला. आता 20 वर्ष होत आली. या 20 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय सामाजिक घडामोडीमध्ये अतिशय सक्रिय सहभाग आमच्या संघटनेचा आणि संघटनेतल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा राहिलेला आहे. मग या जिल्ह्यातली सहकारातली अनेक केंद्र असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, कॉर्पोरेशन असेल, यातला एक महत्त्वाचा घटक म्हणून आम्ही काम करत राहिलो. आणि त्यामुळं जनस्वराज्याचा एक प्रमुख जिल्हा म्हणून खरं तर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे असं मला वाटतं. नाही, पण एकूण आपण मागे महापालिका निवडणुकीत कोल्हापूरच्या सक्रिय सहभाग घेतला होता. गेल्या 20 वर्षात अनेक निवडणुकांमध्ये सहकार चळवळीत असेल सक्रिय सहभाग राहिला. या विधानसभा निवडणुकीत लोकांपुढे कोणता कार्यक्रम घेऊन आपण चाललेला? जनसुराज्य शक्ती ही सुराज्याची संकल्पनेचा जनसामान्यांनी आग्रह करणारी एक संघटित शक्ती म्हणून आपण लोकशाहीत निर्माण करावी लागेल. म्हणजे ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं, मग ते योग्य होतं का अयोग्य होतं असं नुसतं चर्चा करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष सामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन त्यातनं सुराज्याचा आग्रह धरणारी एक व्यवस्था उभा करणं, या विचारावर खरं तर ह्या संघटनेचा जन्म झाला. आणि म्हणून आम्हाला पक्ष म्हणण्यापेक्षा सुराज्याचा आग्रह धरणाऱ्या लोकांची संघटित शक्ती म्हणून आम्ही या विषयाकडे बघतो. संस्कार, संकल्प, सिद्धी ह्या 3 त्रिसूत्रीवर नव्या महाराष्ट्राची ओळख निर्माण करणं हा विचार घेऊन खरं तर आमचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये आज आपण 4 मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरं जातो. त्यात पन्हाळा शाहूवाडी हा मी स्वतः लढतोय. हातकलंगडी मतदारसंघातनं आमचे अशोकराव माने बापू म्हणून आहेत, ते लढत आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातून संताजी बाबा घोरपडे म्हणून माझे सहकारी आहेत ते लढत आहेत आणि चंदगड गडिंग्लज मतदारसंघातून आमचे मानसिंगराव खोराटे म्हणून आहे. असे 4 जण आम्ही लढतोय आणि अतिशय चांगली परिस्थिती या चारही मतदारसंघात आज आमच्या समोर आहे. राज्यात किती उमेदवार आपल्या पक्षात? राज्यात आपण 6 उमेदवार एक करून लढतोय. त्यातला अहमदपूरमध्ये लातूर जिल्ह्यात गणेश हाके म्हणून एक उमेदवार आपले त्या ठिकाणी लढतात आणि हिंगोली जिल्ह्यात बसमत मतदारसंघामध्ये गुरुपादेश्वर महाराज म्हणून एक योगी आहे, तर त्यांना आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये बसमतमध्ये त्या ठिकाणी उतरवलेलं आहे. अशा 6 ठिकाणी ही लढाई आम्ही लढतो. प्रामुख्यानं देगलूर, त्यानंतर उमरगा असे काही मतदारसंघ, जत, मिरज हे आम्ही कॉन्सन्ट्रेट केले होते. तिथं लढायचं सुद्धा बऱ्यापैकी निश्चित झालं होतं आणि अशा 15 जागा आम्ही महायुतीकडे मागितल्या होत्या. परंतु काही कारणामुळं मग तिथली लढाई ही आमच्या दृष्टीनं किंवा आमच्या सहकार्य करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं योग्य होईल नाही होईल याचा विचार करत मग आम्ही 6 ठिकाणीच ह्या वेळेला फक्त लढायचा निर्णय घेतला. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्याशी आपले खूप मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत आणि आपली राजकीय भूमिका ही महायुती सोबत राहण्याची राहिलेली आहे. तर या निवडणुकीत त्या भूमिकेचा काय प्रतिकूल, नकारात्मक असा काय परिणाम होईल असं वाटतं का? आता ह्या 2 जागा तर महायुतीतनं आम्हाला त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे माझी स्वतःची जागा महायुतीतनं त्यांनी सोडली, हातकलंगडीची जागा सोडली. बाकीच्या 4 ठिकाणी काय आम्ही मैत्रीपूर्ण लढाई सारखं खरं तर त्या ठिकाणी लढतोय आणि त्यामुळं प्रतिकूल काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. उलट काही गोष्टी सकारात्मकच या दृष्टिकोनातून आम्हाला पुढे जाता येईल असं वाटतं. एकूणच म्हणजे मंत्रीपदाची संधी तुमची 19 पासून हुकत गेलेली आहे, याचं शल्य आपल्याला वाटतं का? मुळात कसं आहे, म्हणजे तुमच्या नशिबात असतं ते मिळतं, त्याच्यापेक्षा जादाही मिळत नाही आणि कोण काढून पण घेऊ शकत. त्यामुळं ह्या विचारावर विश्वास असणारा मी कार्यकर्ता आहे आणि योग्य वेळेला योग्य गोष्टी घडत राहतील. आपण आपल्या भूमिका प्रामाणिकपणे करत ज्या समाजासाठी आपण काम करतो, ज्यांच्या प्रेमाच्या भरोश्यावर, त्यांच्या विश्वासावर खरं तर हे सामाजिक जीवन आपण जगतो, त्यांना प्रमुख घटक मानणं. त्यातनं काम करत असताना एखाद्याला मिळते संधी, एखाद्याला मिळत नाही, ती संधीच पाहिजे असं काही त्यातला महत्वाचा घटक आहे असं मी मानत नाही. आता लाडकी बहीण योजना ही सध्या खूप गाजते, तर त्या गाजत असलेल्या त्या योजनेचा काय फायदा होईल का याने? आता मी गेले 15 दिवस सक्रिय ह्या सगळ्या प्रचारामध्ये आहे आणि फार मोठा त्याचा परिणाम म्हणजे अनपेक्षितरित्या थेट नावावर पैसे आणि दुसरं त्याचं एक पैलू जो आजपर्यंत कुणी मांडला नाही किंवा लोकांच्या समोर आला नाही, जे मला ह्या योजनेत लोकांच्यातनं समोर आला, ही शासकीय योजना कुठलीही म्हटलं जी आपल्याला जर मिळवायची असेल तर एक सर्वसाधारण असा प्रघात होता की बाबा 10 रुपये मिळणार असले तर 2 रुपये खर्च करायला, असा एक दुर्दैवानं प्रघात होता. म्हणजे असे दलाल असतील, चुकीचे लोक त्या ठिकाणी काम करत असतील. ही पहिली योजना अशी आहे, कारण ह्या माझ्या मतदारसंघात तरी मी अध्यक्ष म्हणून ह्या योजनेचं काम केलं की 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार एकाही, आता जवळजवळ 90,000 पेक्षा जास्त लाभार्थी माझ्या अकाउंटला पैसे नाही, पण हे अर्ज मंजूर करताना 1 रुपया सुद्धा कुणाकडनं घेतला गेलेला तुम्हाला बघायला मिळणार. म्हणजे पारदर्शकपणे थेट खात्यावर पैसे येणं आणि त्यातनं ज्या अनेक वेळेला म्हणजे अचानक ज्या वेळेला पैसे येतात आणि अनेक प्रत्येकाच्या मनात अनेक आशा आकांक्षा दडलेल्या असतात, त्याला एक मदत टाईप मिळते. मी परमेश्वरानं बाबा मला काहीतरी पाठव, तो जो आनंद आहे आज महिलांच्या मनामध्ये तो तुम्ही अनुभवताय. आता पन्हाळा शाहूवाडीसाठी विकासाचं काय विजन आहे आपलं? आमच्याकडं आम्ही सगळ्या 2-3 पद्धतीनं आम्ही विचार करतो. म्हणजे माझा जो स्वराज्याचा संकल्प आहे त्यावेळेला मी 2 प्रकारात महाराष्ट्र विभागला गेलाय का, त्या 2 मध्ये पुन्हा वेगवेगळ्या ह्याच्यात विभागला गेलाय का, असे काही प्रश्न मी आयडेंटिफाय करून लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न केला होता.
मग त्यात पहिला विषय आम्ही मांडत होतो की ग्रामीण अर्थकारण आणि शहरी अर्थकारण. स्वातंत्र्यानंतर ही मोठी तफावत तयार झाली का, आणि मग त्याची अनेक उदाहरणं आपण मांडायचो. शहरात तुम्हाला चांगलं आरोग्य आहे, चांगलं शिक्षण आहे, चांगले रस्ते आहेत, चांगलं पाणी आहे, आणि तिथल्या आर्थिक विकासाच्या जो दर आहे वाढीचा तो 7% आहे, देशाच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण महाराष्ट्र, जिथं तुम्हाला पायाभूत सुविधा अजून ज्या प्रमुख आहेत त्या अजून पोचल्या नाहीत. शिक्षणाच्या अनुषंगानं चांगल्या सुविधा आपण पोचवू शकलो नाही. आरोग्याचं तर फारच वाईट परिस्थिती आहे. आणि या सगळ्यापेक्षा सुद्धा ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा दर, म्हणजे जे प्रमुख शेती क्षेत्र आहे, देशाची सरासरी 7%, पण ॲग्रिकल्चर सेक्टर त्यातला 1% रेट सुद्धा डेव्हलप होत नाही. तर ही जी तफावत आहे ही लोकशाहीला मारक आहे. सगळे नागरिक हे एका व्यासपीठावर ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला काही घटक 7-8%, 9% प्रगती करतात, आणि काही घटक हे 1%पेक्षा खाली प्रगती करतात. ही सुराज्य असू शकत नाही, ही लोकराज्यातली समानता असू शकत नाही. हा एक विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आणि मग ह्याचे सब सेक्टरमध्ये प्रत्येक घटक जेव्हा तुलना मांडायचो तेव्हा एक बेस आम्ही धरला होता की 80च्या दशकामध्ये तांदूळ किती रुपये होता, आज किती झाला, साखर किती होती, आज किती झाली, सोनं किती होतं, आज किती झालं, पेट्रोल किती होतं, आज किती झालं, आणि पगार किती होते शासकीय आणि आज किती झाले. तर हा जो आलेख डोळ्यासमोर येतो ना, फारच म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मोठी दरी निर्माण करणारा येतो. आणि मग हा आग्रह धरणारी व्यवस्था कुणीतरी करू शकणार नाही. हा आग्रह आपणच आपल्यासाठी धरला पाहिजे. सावका जाता जाता मी आपल्याला सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत, आणि आता दिलीप वळसे पाटलांपासून म्हणजे अनेक राजकीय विश्लेषक अभ्यासक देखील म्हणतात की निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र वेगळं असेल. तुम्ही पण आत्मचिंतन, राजकीय अभ्यास, अर्थकारणाचा अभ्यास, ग्लोबल सगळ्या फ्रंटवर अभ्यास करणारे नेते आहात. आता या महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय चिंतन केलेलं आहे का? मला स्वतःला असं वाटतं की महायुतीला पोषक वातावरण, आणि ह्याचा माझा जो अभ्यास आहे तो 2-3 निकषांच्यावर अवलंबून. एक तर सगळ्यांना लोकसभेचे निकाल हा प्रमुख एक विषय डोळ्यासमोर घेऊन लोक त्याचं एक विश्लेषण करायचा प्रयत्न करतात. पण लोकसभेला सुद्धा मताच्या टक्केवारीत 1% सुद्धा डिफरन्स नाही. 1%पेक्षा कमी मताचा फरक आहे. सीट्स 42-43 वरनं 20च्या आत आल्या, हा एक घटक झाला. तर ज्याचं विश्लेषण भाऊ तोरसकरनी सुद्धा फार छान केलं. म्हणजे महाराष्ट्राचं नाही, त्यांनी देशाचं विश्लेषण केलं. म्हणजे 2014, 2019 आणि 2024 असं तीन गोष्टींचं त्यांनी विश्लेषण केलं होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की 2014ला म्हणजे त्यांना मतं पडली 42%, पण सीट्स आल्या 282, आणि आता मतं पडली 47%, सीट्स आल्या 242. म्हणजे आपण कुठल्या विषयाकडे कसं. आणि लोकसभेनंतर ज्या काही गोष्टी घडल्या, जशी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, वेगळ्या वेगळ्या समाजांची महामंडळं निर्माण करण्याचा झालेला प्रयत्न असेल, अंगणवाडी सेविका असतील, पोलीस पाटील असतील, आशा सेविका असतील, अशा तळागाळात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केलेले प्रयत्न असतील, त्याचा परिणाम कमीत कमी आपण 5-6% जरी पकडला, या निवडणुकीत मोठा डिफरन्स रिझल्टमध्ये त्या ठिकाणी दिसेल. आणि ह्या निवडणुका थोड्याशा विधानसभा ह्या धोरणांच्या पेक्षा स्थानिक अप्रोच त्या उमेदवाराचा, त्याचे संबंध, त्याचे ऋणानुबंध ह्याच्यावर अवलंबून असतात. एकंदर मला तरी हे सकारात्मक राज दिसतात. नाही, दुसरा शेवटचा मुद्दा असा की मनोज जरांगे पाटील फॅक्टर, पवार साहेबांविषयी सहानुभूती किंवा उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती, हे जे 3 मुद्दे लोकसभेच्या अगोदरपासूनच चर्चेत आहेत, त्या मुद्द्यांचा या निवडणुकीवर काय परिणाम दिसेल का?
जरांगे साहेबांनी फार मोठी जाहीर भूमिका ह्यात घ्यायचा नाही असा निर्णय घेतला. म्हणजे ते जर निवडणूक लढले असते तर त्याचे वेगळे परिणाम झाले असते. आणि त्यांनी अतिशय त्यांची भूमिका समर्पकपणानं मांडली. म्हणजे मी लढवणार होतो तर का लढवणार होतो, आणि फक्त मराठा समाज म्हणून मला लढणं अवघड आहे. मुस्लिम समाजाच्या आणि दलित समाजाचा त्यांनी जो एकत्र करायचा जो प्रयत्न केला होता आणि त्यांनी योग्य वेळेला याद्या त्यांच्या दिल्या नाही असं म्हणून त्यांनी तो एक माझ्याकडे इच्छुक उमेदवार 100 आहेत ते जरी नाराज झाले तरी सुद्धा लार्जर इंटरेस्ट समाजाच्या प्रति माझा जो आहे आणि त्यांच्यासाठी लढणारा एक कार्यकर्ता म्हणून जी मला मान्यता मिळालेली आहे तर ते समाजाला मी नाराज करू शकत नाही. अतिशय सुंदर इंटेलेक्च्युअल त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्यामुळं जे आपल्याला वाटत होतं की एका बाजूनं भूमिका घेऊन ते काहीतरी आंदोलन उभं राहतंय तर तसं प्रत्यक्ष दिसत नाही. आणि ह्या दोघांच्या बाबतीत जर तुम्ही म्हटला तर मला कुठेही सहानुभूती दिसली दिसत नाही. आता तिचं निकालाचं विश्लेषण करत असताना म्हणजे बारामती सारख्या ठिकाणी कदाचित असेल म्हणजे पण प्रियाताईंचा जो विजय झाला ज्या पद्धतीने झाला तो आपण म्हणू शकतो. पण महाराष्ट्रात तसा काही फार मोठा म्हणजे त्यालाही स्थानिक संदर्भच आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या पक्षाला आणि तुम्हाला राज्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं विनय कोरे आणि त्यांचा जनसुराज्य पक्ष याला खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. थँक्यू.